देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत। भाजपाच्या कार्यकर्त्यांचा लाडकी बहिणींचा जल्लोष आपण पाहतोय। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही त्यांनी आभार मानलेत। फडणवीस आता मुख्यमंत्रीपदी असणार आहेत। कार्यकर्ते आनंदले आहेत, जल्लोष करण्यात येतोय। राज्यात ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून जय्यत तयारी करण्यात येते। एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री निश्चित असल्याचं आता या ठिकाणी उदय सामंत यांचं वक्तव्य आता समोर येत आहे। उदय सामंत यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता उद्या 5 डिसेंबरला एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील। उदय सामंत यांच्याकडून ही माहिती समोर येते। देवेंद्र फडणवीस यांनी मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ हेचा नारा दिलेला आहे। 5 डिसेंबरला आता मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहे। या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा प्रस्ताव सादर केला। गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर पंकजा मुंडे, दरेकर यांच्याकडून प्रस्तावाला अनुमोदन करण्यात आलं। रवींद्र चव्हाण, आशिष शेलार यांच्याकडून सुद्धा या प्रस्तावाला अनुमोदन करण्यात आलं। निर्मला सीतारामन यांनी फडणवीसांचे अभिनंदन केलेले आहे। विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही सुरूच राहणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं। आपण ही दृश्य पाहतोय, एकीकडे भाजपाचे कार्यकर्ते हे बाहेर पडलेले आहेत, तर दुसरी दृश्य आपण पाहतोय निमंत्रण पत्रिका। देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री पदाची आणि त्याची ही निमंत्रण पत्रिका जय महाराष्ट्रवरती आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबरला शपथ घेणार आहेत आणि त्याची ही आपण निमंत्रण पत्रिका जय महाराष्ट्रवरती पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। त्याची ही निमंत्रण पत्रिका आपण पाहतोय। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते। निमंत्रक पत्रिका आपण पाहतोय, ही सर्वच ज्येष्ठ नेत्यांना या ठिकाणी सर्वच राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेली आहे। साधू महंतांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे। आत्ताच आपण ही दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री पदी आता शपथ घेणार आहेत। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्याची निमंत्रण पत्रिका आपण जय महाराष्ट्रवरती पाहतोय। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असणार अशी घोषणा उदय सामंत यांनी केलेली आहे, माहिती दिलेली आहे उदय सामंत यांनी। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे। घोषणा अधिकृत आता करण्यात आलेली आहे। या ठिकाणी सर्वच भाजपाच्या नेत्यांकडून प्रस्तावाला अनुमोदन करण्यात आलेलं आहे। निर्मला सीतारामन, विजय रुपाणी यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहेत। उदय सामंत यांचं वक्तव्य सध्या समोर येत आहे। एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री निश्चित असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। उदय सामंत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्याचबरोबर शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं असं उदय सामंत यांनी वक्तव्य केलेलं आहे। सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधी मोदींशी चर्चा होणार असल्याचंही उदय सामंत यांनी यावेळी म्हटलेलं आहे। उदय सामंत यांची आत्ताच थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद ही झालेली आहे। त्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलेले आहे। महत्त्वाचं वक्तव्य, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री निश्चित असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। सत्ता स्थापनेचा दावा आजच केला जाणार आहे, मात्र हा दावा करण्याआधी पंतप्रधान मोदींशी चर्चा होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय।
त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा उदय सामंत यांनी व्यक्त केलेली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार होणार असल्याची आता या ठिकाणी चर्चा होतीये। अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे। महायुती आज आपला सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र देणार आहे। भाजपाची विधिमंडळ बैठक ही पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना गटनेता बनवण्यात आलेला आहे, निवड झालेली आहे। फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानलेले आहेत। एकीकडे आपण दृश्य पाहतोय विधिमंडळातील भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, तर दुसरीकडे आपण दृश्य पाहतोय देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। निमंत्रण पत्रिका आपण ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। उदय सामंत यांची पत्रकार परिषद झालेली आहे। 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री निश्चित असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। मात्र सत्ता स्थापन करण्याआधी मोदींशी चर्चा करणार असल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलंय। शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे। मवियाच्या काळामधील या ठिकाणी जनतेशी बेईमानी केली गेली असल्याचं वक्तव्य या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ हेचा नारा फडणवीसांकडून देण्यात आलाय। फडणवीसांनी मोदींचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत। एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेही आभार व्यक्त केलेले आहेत। महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो असंही म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानलेले आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असणार आहेत। भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतोय। कार्यकर्ते आनंदलेले पाहायला मिळत आहेत। 2019 चा निकाल या ठिकाणी भाजपाला जरी मिळाला तरी मात्र जनतेचा कौल हा हिसकावून घेतला गेला होता। 2019 मध्ये जनतेशी बेईमानी केली गेली होती असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे। विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक आहे। ऐतिहासिक निकाल भाजपाचा महायुतीला या ठिकाणी मिळालेला आहे। मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलंय। भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय। नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतो। लाडक्या बहिणी, देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी जल्लोष साजरा करतायत। भाजपाचे या ठिकाणी आता मुख्यमंत्री होणार आहेत, त्याचा जल्लोष भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत, एकमेकांना गळ्यात भेटत, ढोल ताशे वाजवत या ठिकाणी जल्लोष करण्यात येतोय। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत। त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, काय सांगा? देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झालेली आहे गटनेतेपदी सर्वानुमते एकमताने त्यांची निवड झालेली आहे आणि ते महाराष्ट्र सज्ज आहेत। त्यांना मनापासून शुभेच्छा। त्या विरोधकांना उत्तर कारण की विरोधक सारखे डिवचत होते मी पुन्हा येईन। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, काय सांगा? देवेंद्रजी फडणवीस यांची निवड देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांकडूनच त्यांचं अभिनंदन करण्यात येतोय, जल्लोष करण्यात येतोय। भाजपाचे कार्यकर्ते अगदी उत्साहित पाहायला मिळतात। या ठिकाणी आलेले अत्यंत चांगला माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी
गटनेतेपदी काय सांगाल सर? नाही, महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एक अत्यंत चांगला क्षण आणि दिवस आहे की 2014 ते 2019 ज्यांनी अत्यंत यशस्वीरित्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, महाराष्ट्र चौमुखी विकासाच्या वाटेवर आणून ठेवला होता, असे देवेंद्रजींनी आज पुन्हा एकदा विधिमंडळ गटनेतेपदी भारतीय जनता पार्टी त्यांची निवड झाली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते उद्या शपथ घेतील. मला वाटतं महाराष्ट्र आता अधिक वेगाने विकासाच्या दिशेने प्रवास करेल. गोरगरीब, दलित, आदिवासी, वंचित, ओबीसी, महिला, युवती या सगळ्यांच्या विकासाचा मार्ग आजच्या या निवडीने खुला झाला. विरोधकांना उत्तर आहे, मी पुन्हा येण्याचं डिवचत होते, विरोधक पुन्हा येण्याचं डिवचत होते, त्यांना उत्तर आहे 100%. त्यांची टिंगलटवाळी केली गेली, त्यांची अवहेलना केली गेली 5 वर्ष, त्यांना हिणवण्याचं काम केलं. पण देवेंद्रजी कधीही आज गटनेतेपदी आमचे देवाभाऊ यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना आनंद झालेला आहे की देवाभाऊ आल्यामुळे बहिणींना जो फायदा होणार होता तो आता दुगुणित होईल आणि दिवाळीला मिळेल असं वाटतं आम्हाला. आणि राज्याचे जे काही प्रश्न प्रलंबित असतील ते सुटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. देवेंद्र फडणवीसच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. Yeah, all is well, so nothing is left out. So government of Maharashtra will soon start the functioning under the leadership of Prime Minister Narendra Modi and Amit Shah ji. So I feel very strongly because of both the governments of NDA governments in the state and the central even. So definitely Maharashtra progress will be very high in the future days. सर, ऑब्झर्वर also appointed like Nirmala Satwalli and So that is their internal procedure, and as per the BJP, the national party, so they appoint in the various states like that. So that is their the party procedure. So nothing to say about that. Okay. सर विधानसभेच्या निकालानंतर आता उत्सुकता होती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार. आता अधिकृत घोषणा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी. आणि आता आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते अगदी उत्साही आनंदी पाहायला मिळत आहेत. जल्लोष भाजपाच्या कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय. राज्यामध्ये ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते जल्लोष करताना पाहायला मिळतात, पेढे वाटताना पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत. या ठिकाणी विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ याचा नारा फडणवीसांनी या ठिकाणी दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत. 2019ला जनतेचा कौल हिसकावून घेतला गेला. 2019 मध्ये जनतेशी बेईमानी केली गेली असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलेलं आहे. 2.5 वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेलेला नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत आनंद व्यक्त केलेला आहे. यंदाची विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महायुतीला जनादेश, महायुतीला जो मिळालेला जनादेश आहे त्याचा मान राखला जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. याआधी आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ती निमंत्रण पत्रिका आपण पाहिली. ती निमंत्रण पत्रिका आता सर्वांना देण्यात आलेली आहे. निमंत्रण देण्यात आलेलं आहे.
निवड झालेली आहे गटनेतेपदी सर्वानुमते एकमताने त्यांची निवड झालेली आहे आणि ते महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज आहेत. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. सर्वांकडून आता देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे. भाजपाच्या सर्वच कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आलेलं आहे, पाठिंबा देण्यात आलेला आहे. सीतारामन यावेळी उपस्थित होत्या. त्यांच्याकडून विजय रुपाणी यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. सीतारामन यांनी यावेळी काँग्रेसला कंटाळून जनतेने भाजपाला कौल दिल्याचं वक्तव्य केलेलं आहे. तर मवियाच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासात अडथळे आणले होते. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून महत्त्वाचं पाऊल उचललं जाणार असल्याचंही सीतारामन यांनी म्हटलेलं आहे. तर डबल इंजिनला महाराष्ट्राच्या या डबल इंजिनला पॉवरफुल बनवणार असल्याचंही वक्तव्य यावेळी सीतारामन यांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन यावेळी सीतारामन यांनी केलेलं आहे. सीतारामन यांनी एक है तो सेफेचा नारा या ठिकाणी दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांनी सुद्धा मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफेचा नारा दिलाय. फडणवीसांनी मोदींचे आभार मानले. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. थोड्याच वेळात आता फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. दिसत नाही, मला तर दिसत नाहीये. मुख्यमंत्रीपदी बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबच असतील. अजून देखील बहुतेक असा शब्द का ठाम कोणी भाजपमधनं का नाही बोलत? येईलच, बहुतेक त्यांचंच नाव आहे. कारण आता गटनेतेपदी ज्यांची निवड होते तीच व्यक्ती मुख्यमंत्री पदावर पोहोचते असा आजपर्यंतचा इतिहास आहे. काय 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 गटनेतेपदी ज्यांची निवड होते तेच मुख्यमंत्री असतात. आणि आता गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. कारण आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईनचा नारा देणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत आणि त्याचा जल्लोष भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. महायुती आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधी मोदींशी चर्चा करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता या तिघांमध्ये चर्चा होणार आहे. सत्ता स्थापनेआधी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदींसोबत चर्चा केली जाणार आणि महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. दुपारी 2 वाजता वर्षावरती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचाली वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. बैठकांचं सत्र आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय. विधानसभेच्या निकालापासून बैठकांचं सत्र आपण पाहतोय आणि त्यानंतर आता भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सर्वत्रच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. पुन्हा जे म्हणत होते ते पुन्हा देवाभाऊ मुख्यमंत्रीपदी येत आहेत. त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांचा मी अभिनंदन सुद्धा करतो की आमच्या मनातला आणि जनतेतला मनातला मुख्यमंत्री आता होतो. मॅडम, महायुतीमध्ये सगळं नीट आहे का? महायुतीमध्ये खूप छान आहे. महायुतीचा काहीच प्रश्न नाही. महायुतीचं ज्या पद्धतीने दाखवलं जातं मीडियावरती तसं काहीही नाही. सगळे एकत्रित व्यवस्थितपणे आहे आणि त्याचंच आज जे आहे ते तुम्हाला दिसतंय की आज विधिमंडळाचे गटनेते म्हणून भाजपचे देवाभाऊ आमचे झालेले आहेत आणि मुख्यमंत्री पदावरती विराजमान होणार आहेत. थँक्यू मॅडम. सर्वच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून उत्साह या ठिकाणी आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. फटाके फोडण्यात येत आहेत, पेढे वाटण्यात येत आहेत. भाजपाच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर राज्यात ठिकठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतोय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दुपारी 2 वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे. वर्षावरती बैठक होणार आहे. सत्ता स्थापनेआधी
तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर मोदींसोबत चर्चा केली जाणार आहे आणि आज महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचे पत्र हे दिलं जाणार आहे. या संपूर्ण महाराष्ट्राच्या आजच्या या घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आपण पाहतोय. विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला जनतेचा कौल हा देण्यात आलेला आहे. अनएक्सपेक्टेड आपण म्हणू शकतो की इतकी भाजपाची संख्याबळ या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता संख्याबळानुसार भाजपाचाच मुख्यमंत्री होणं अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया समोर येत होती आणि आता तेच होत आहे. भाजपाचाच मुख्यमंत्री या ठिकाणी होणार आहे. शेतकरी मुख्यमंत्री झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटतंय. उद्या आमच्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ हे त्या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. निश्चितपणे येणाऱ्या दिवसात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा प्रगतीच्या पथावर असेल. जी प्रगती आतापर्यंत केली आहे त्यापेक्षा अधिक जोमाने महाराष्ट्र पुढे जाईल हा विश्वास आहे. महायुतीमध्ये सगळं काही ठीक आहे का? अतिशय चांगलं आहे. तुम्ही पाहताय आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ नेता निवडला गेला आणि उद्या 5 वाजता त्या ठिकाणी शपथविधी आहे. काय सांगाल देवेंद्र फडणवीस यांना भाजपने गटनेता निवडलेला आहे, एकंदरीत आता मुख्यमंत्री होण्याचे त्याचे आलेले आहे. शुभेच्छाच आहे काय पण ही सरकार जनतेच्या मतातली नाही. मार्कंडवाडीतल्या ज्या पद्धतीनं लोकांच्या भावना व्यक्त केल्या आणि काल त्यांनी स्वतःच्या पैशांनीच बूथ लावून मतदान करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि आम्ही दिलेली मतं ही ज्या उमेदवाराला दिली त्या उमेदवाराला गेली नाही आणि हे दुसऱ्या उमेदवाराला गेलेली आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांचा आहे. जवळपास 2500 मतदानाचं गाव हे आहे. आता 2500 मतदानाच्या गावाच्या लोकांचं या पद्धतीचं मत असेल, महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे आणि सरकारने काल ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या मताचा अधिकारापासूनच त्यांना दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला, पोलिसांच्या दबावाखाली 144 कलम लावून जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी लावले आणि त्यांना कारवाई करण्याची भीती दाखवली. त्यांचे सगळे बायलट आणि त्यांचे सगळे त्या पेट्या सगळ्या तिथून उचलून नेल्या गेल्या. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या रूपाने एक ठोकशाही या हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का, हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरची चर्चा होणं गरजेचं आहे. हे प्रत्येक पक्षाचा गटनेता होणार, ते चालत राहणार ही एक पद्धत आहेच. पण एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आहे की लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण तोच अधिकार अबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं देशपातळीवर याच्यावर होते. कालच्या मार्कंडवाडीच्या प्रयत्नांमुळे देश हल्ला. अनेक नॅशनल चॅनलनी याच्यावर डिबेट आणले, याच्यावरही चर्चा झाली आणि जे पोलिसांच्याच माध्यमातून त्यांचं मत म्हणजे त्यांचं बूथ कॅप्चरिंगचं जे काम काल पोलिसांच्या माध्यमातून सरकारने करवलं हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे. त्यामुळे हे लोकांच्या मनातलं सरकार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भाताची परीक्षा एका सीतावरून केली जाते तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. नाना, सुधीर भाऊंनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत सांगितलं आहे की लाडक्या बहीण योजनेचे जाहीरनामा सादर करण्यात आला होता 1521 ते जवळपास पुढच्या भाऊबीजापर्यंत होऊ शकतं आणि 2.5 लाखापेक्षा जास्त ज्यांचं हे आहे उत्पन्न त्यांना हे लाभ मिळणार नाही असं. आता सरकारला सुरू तर होऊ द्या. हा जो संगीत खुर्चीचा जे तालीम चाललेली होती गेल्या 10 दिवसापासून हे एकदा होऊ द्या म्हणा त्यांना, एवढी काही कशाला. पण काल 2 मुलांनी
पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आलं नाही आणि ड्रग घेता आलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. हे महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाचा काळा दिवस म्हटलं तर चालेल. महाराष्ट्र ड्रगच्या स्वाधीन करण्याचं पाप या सरकारने केलं. त्यामुळे तरुण पोरं मरतात आहेत. त्याच्यावरची काळजी होण्याची गरज आहे. आमचा देश तरुणांचा देश आहे. महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त आहे आणि हे तरुणांची संख्या जास्त असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप जे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. गुजरातला ड्रग इथं आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचे आणि सगळ्या तरुणांना ड्रगच्या स्वाधीन करायचं पाप जे चाललेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय करताय सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे दमानं नव्या उमेदीनं देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये येत आहेत आणि म्हणून निश्चितपणानं एक आनंद सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. एक बहुजन समाजाचा तारणहार, शेतकऱ्यांचा युद्धा, जलनायक आणि खऱ्या अर्थानं प्रस्थापितांचा कर्दनकाळ या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे. हा एक मोठा योगायोग आहे आणि आनंदाचा एक क्षण आहे. प्रसाद, काय सांगाल? राम लखन करण अर्जुन अशी त्यांची जोडी आज देखील इथे सोबत दिसत आहे. देवाभाऊ यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे, काय पाहिजे? महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे. माननीय देवाभाऊंना 2019ला महाराष्ट्रातल्या जनतेनं दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी बहुमत दिलं होतं. विपक्ष कह रहे थे कि मीडिया कह रहे थे? मैं भी निर्मला सीतारामन जी से विनती करता हूँ कि नहीं, कोई नाराजगी नहीं है. सब निकाल नहीं सकता. नहीं, वो सब लोग खुश हैं. कोई नाराजगी नहीं है. चला सर्वांचे धन्यवाद. खूप धन्यवाद सर्वांना. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झाल्यानंतर गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि त्यामुळे आता जो गटनेता असतो तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. 5 डिसेंबरला अर्थात उद्या शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून, महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांकडूनच इच्छा व्यक्त करण्यात येत होती. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची प्रतिक्रिया आता भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून या ठिकाणी देण्यात येते. तर नाना पटोले यांच्याकडून मात्र या संपूर्ण सरकार स्थापनेवरती टीका केली जाते. महाराष्ट्रात ठोकशाही आणण्याचा प्रयत्न केला जातोय. महायुतीचे सरकार जनतेच्या मनातलं नाही असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे आपण पाहतोय सत्ता स्थापन महायुतीकडून केलं जाणार आहे, दावा केला जाणार आहे, तर दुसरीकडे नाना पटोले यांच्याकडून मात्र यावरती टीका केली जाते. उशीर होण्याचा काही संबंध शिवसेना पक्षाशी निगडीत नाही. कारण आज भाजपाच्या गटनेत्याची निवड आज झाली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या बाबतीत मध्ये माननीय अमित शहा साहेब, मोदी साहेब मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि त्याचं आम्ही समर्थन करू. त्याच्यामुळे आमच्यामुळं कुठंच थांबलेलं होतं असं मला वाटत नाही. परंतु भाजपाची काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार 100% आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे. ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदे साहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
त्याच्यामुळे शिवसेना म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबच असतील हा आमचा विश्वास आहे. काल बैठक होती त्याच्यामध्ये गिरीश महाजन भेटण्यात आले, देवेंद्रजींचा मेसेज घेऊन आले होते. तर काल शेतकरी त्यावेळी उपस्थित होता की उपमुख्यमंत्री पदासाठी संपुष्टात. नाही, पहिली गोष्ट काल दिवसभराचा जर तुम्ही म्हणजे पूर्ण आढावा घेतला तर मी स्वतः 2 वाजता देवेंद्रजींना भेटलेलो होतो. त्याच्यानंतर गिरीश महाजन साहेब वर्षावर येऊन सीएम साहेबांना भेटलेले होते आणि त्याच्यानंतर देवेंद्रजींची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली असेल आणि त्याच्यामध्ये प्रकृतीची विचारणा देखील करायला देवेंद्रजी आलेले होते. म्हणून मला असं वाटतं की दोघांमधलं बॉन्डिंग जे आहे ते पूर्वीपासूनचं आहे. मला असं कुठेही वाटत नाही की तुम्हाला अपेक्षित असलेल्या बातम्या मिळतील, त्याच्यामुळे ब्रेकिंग मिळेल असं मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे, एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा काय आहे याच्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छा आहे. 60-61 आम्ही जे आमदार आहोत, आमचं नेतृत्व सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे. आता तुम्ही अर्जुन भाऊंना विचारा, तर किशोर अप्पा, सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर जर तर नाहीच आहे, प्रश्नचिन्ह नाहीच आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही शिवसेना म्हणून शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमच्या आमदार खासदारांची सगळ्यांची इच्छा आहे. नाही, एक तर निश्चित आहे की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे तर निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमचा अधिकार आहे. आणि आम्हाला खात्री आहे ना, मी खात्रीला एक सांगतो की आम्ही केलेला जो आग्रह आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे. साहेबांनी हे देखील सांगितलेलं होतं की पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरेन, संघटनेसाठी काम करेन, बाकीच्या, पण आम्हाला ते नकोय. आम्हाला स्वतःहून आम्हाला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजेत, प्रशासनाबरोबर ते असले पाहिजेत. कारण त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळं सरकार येण्यामध्ये देखील ताकद मिळालेली आहे. अशा व्यक्तीनं सरकारमध्ये राहिलंच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आलेली आहे. आपण ही आताची दृश्य पाहतोय. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करतील. देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. उदय सामंत यांचं वक्तव्य याआधी आपण पाहिलं तर शिंदे हे उपमुख्यमंत्री असावेत अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी मोदींसोबत, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झालेली आहे. आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करतायत. सर्वच भाजपाचे नेते मंडळी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण ही दृश्य, आताची दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सगळ्यांचेच आभार व्यक्त केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा सर्वांनीच अभिनंदन केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वांच्याच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असल्याची भावना या ठिकाणी व्यक्त होतीये. विधान भवनच्या परिसरामध्ये अंगणामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत, अभिवादन करत आहेत. पुष्पहार गुच्छ जे आहे ते देखील अर्पण केलेलं आहे त्यांनी. आता पूर्ण सेलिब्रेशनचं वातावरण भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पाहायला दिसून येत आहे. पूर्ण विधान भवन जे आहे ते भगवमय झालेलं आहे. अर्थातच सर्व भगवे फेटे जे आहेत ते या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी घातलेले होते आणि त्याच अनुषंगाने गटनेतापदी जे आहे आता देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणार अशा पद्धतीचं एक पत्र देखील जे आहे ते समोर आलेलं आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण पत्र जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे आपल्याला सोशल मीडियावर, प्रसार माध्यमांवर. त्यामुळे अवघे 26 तास जे आहेत, 26 ते 27 तास राहिले आहेत. पुढच्या 27 तासात महाराष्ट्र राज्याला एक नवीन मुख्यमंत्री आपल्याला दिसून येणार आहे. समोर आपल्या जय महाराष्ट्राच्या फ्रेमवर आपण बघू शकतो नवीन निर्वाचित होणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस हे आता जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांना
नतमस्तक होऊन जे आहेत आता पुन्हा एकदा खाली येत आहेत, माध्यमांशी ते संवाद साधू शकत आहेत आणि त्यामुळेच आपली धाव जी आहे आता त्या दिशेने असणार आहे. देवेंद्र फडणवीस देवा भाऊ असा एक मोठा फॅक्टर आपण बघतो, विक्ट्री म्हणून त्यांनी दाखवलेली आहे, विक्ट्री दाखवत आहेत ते आता या ठिकाणी. सर्व महत्त्वाचे नेते आणि आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. काही वेळातच जे आहे राज्यपाल यांच्याकडे जाणार आहेत, राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो करणार आहेत आणि उद्या शपथविधी सोहळा जो आहे तो त्यांचा होणार आहे. आणि त्याचमुळे आता विधान भवन या ठिकाणी सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते जे आहेत ते समोर येताना दिसून येत आहेत आपल्याला. नहीं बोलने वाला यार, कहाँ बोलने वाला. शुभम उमाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला संपूर्ण माहिती आता ते देत होते. आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे. नतमस्तक या ठिकाणी झालेले आपण पाहिलेले आहेत. त्यांच्यासोबत सर्वच भाजपाचे या ठिकाणी नेते मंडळी, वरिष्ठ नेते, आमदार उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करताना पाहायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह, आनंद आपण पाहतोय. तसाच उत्साह आणि आनंद प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. आत्ताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि विधान भवनाबाहेरील ही दृश्य आपण पाहतोय. भाजपाचं एकंदरीतच हे शक्ती प्रदर्शन आहे. देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी आपण पाहतोय रवाना झालेले आहेत. विधान भवनाबाहेरील आपण ही दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल. आज महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यासाठी राज्यपालांकडे जाणार आहे. सत्ता स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे दिलं जाणार आहे आणि या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे. भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस जो गटनेता असतो तोच राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे आता नाव निश्चित झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत. 5 वर्ष आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार असल्याची चर्चा आता समोर येते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार अशी आता माहिती समोर येते. मोदी है तो सेफ है, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है असा नारा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना मात्र 2019च्या निकालासंदर्भातील भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनाही डिवचलं आहे. भाजपाच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय. एकमताने आपली निवड केल्याबद्दल सगळ्यांचे आभार या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मानलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता रवाना झालेले आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक 2 वाजता होणार आहे. वर्षावर ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल. विधान भवनाबाहेर भाजपाचं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय. यंदाची निवडणूक ही ऐतिहासिक होती असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. जनादेशाचा या ठिकाणी मान राखला जाईल असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे आभार मानलेले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेही आभार व्यक्त केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आलेली आहे. देवेंद्र फडणवीस संध्याकाळी 5 वाजता 5 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आणखीन कोण कोण शपथ घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. महायुतीचं ठरलेलं आहे.
या ठिकाणी खाते वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे. 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आणखी कोण कोण आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महायुती आता थोड्याच वेळात सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र देणार आहे. नक्कीच एक नवं महाराष्ट्र निर्माण करण्याचा जो संकल्प देवाभाऊंचा आहे तो संकल्प येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वच महायुतीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पूर्ण करू. विरोधकांना एक टोळा दिला जात आहे कारण की विरोधक सारखे दिवसत होते मी पुन्हा येईन. साहेब आले, पुन्हा आले, जोर शोर से आए आणि येताना एकटे आले नाहीत तर संपूर्ण महायुतीला सोबत घेऊन आलेत. थँक्यू मॅडम. विक्रम दादा. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी आपल्याला बसवल्याबद्दल या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेले आहेत. आपण ही दृश्य पाहतोय. भाजपाचे सर्वच वरिष्ठ नेते आता बाहेर पडत आहेत. नारायण राणे आता बाहेर पडलेले आहेत. चित्रा वाघ या ठिकाणी बाहेर पडताना आपण पाहतोय. आताची ही ताजी दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे आत्ताच थोड्या वेळापूर्वी बाहेर पडलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे. कष्टकरी कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाने जे भरभरून आशीर्वाद दिले, आज त्याचं कुठंतरी सार्थक झालं आणि आज आमच्या मनामधलं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झालं. 15, 14 ते 19 जो काही विकासाचा दृष्टिकोन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला दिला, पुन्हा एकदा दूरदृष्टी असणारं सरकार, दूरदृष्टी असणारं नेतृत्व त्या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, विकासासाठी देवाभाऊ परत आलेले आहेत. विरोधकांची कुठेतरी गळचेप झालेली आहे. तोंड त्यांचं बंद झालेलं आहे. भाजपनी सत्ता पण आणली आणि त्यांचा गळाही घोटलेला आहे. जे आपण करतो ते इथेच भरायला लागतं. वेळेचा फक्त विषय असतो. काही गोष्टी वेळेने होतात पण त्या ठिकाणी न्याय हा मिळत असतो. जनतेच्या न्यायालयामध्ये जो काही न्याय मिळाला, मला वाटतं विरोधकांसाठी ही एक वेगळी चपराक आहे आणि हा एक मेसेज आहे की लोकशाहीमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचा उत्माद करून चालत नाही. आपल्याला एखादा त्या ठिकाणी संधी मिळाली तर त्याचं सोनं करणं यात आपण धन्यता मानली पाहिजे. उगाचच वातावरण खराब करणं, महाराष्ट्राचं राजकारण खराब करणं आणि वातावरण खराब करणं हे काम विरोधकांनी केलं होतं. मला वाटतं ही चपराक म्हणजे एक मेसेज आहे. पुढच्या कालावधीमध्ये तरी विरोधक याचा नीट अध्ययन करून पुढचं काम करतील आणि मला वाटतं की एक महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती टिकवण्याचं काम. थँक्यू दादा. थँक्यू सो मच दादा. चित्रताईंचं महाराष्ट्राच्या विकासासाठी जनतेचा हा कौल आहे. जनादेशाचा या ठिकाणी मान राखला जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जी काही त्यांनी आम्हाला जी काही ताकद दिली त्याच्यामुळे आहे आणि नक्कीच आता ज्या देवेंद्रजींची निवड झाली आहे गटनेता म्हणून आमच्या विधिमंडळाचे आणि मुख्यमंत्री म्हणून ते उद्या शपथविधी घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व आमदार अगदी सगळ्यांच्या मनात जे होतं ते आज घडले आणि महाराष्ट्राच्या पण राज्यातल्या जनतेच्या पण हेच मनात होतं की देवेंद्रजी परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत आणि तो क्षण आता आलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राची प्रगती पूर्वीसुद्धा झाली आणि आतासुद्धा होईल. साहेब, आपलं नाव कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये चर्चेत आहे, संभाव्य यादीत आहे. नाही, हे विषय पक्षाचे असतात. पक्ष कुणावर काय जबाबदारी देईल, पक्ष नेतृत्व काय जबाबदारी देईल, देवेंद्रजी काय जबाबदारी कुणाला देतील हे त्यांचा अधिकार आहे. त्यांचे आणि सगळ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील. आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमंडळ गटनेता पदाचा प्रस्ताव मांडला गेला आणि या प्रस्तावाला सर्वांकडूनच एकमताने अनुमोदन दिलं गेलेलं आहे. यामध्ये पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिलेलं आहे. त्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आलेले विजय रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होताच विधिमंडळात देवाभाऊच्या घोषणा देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी
निवड झाल्यानंतर राज्यातील भाजपाच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येतोय. मोदींच्या नेतृत्वामध्ये विजयाची मालिका ही सुरूच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलेलं आहे त्याकरता आपण जनतेला साष्टांग दंडवत घालतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. काय करू आज देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झाली. एकमताने निवड झाली. आम्ही स्वतः सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार, मी स्वतः आम्ही अनुमोदन दिलं. अनेक आमदारांनी समर्थन केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी लोकांनी जो विश्वास दाखवला, ऐतिहासिक विजय आम्हाला दिलेला आहे, त्या विजयाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचं नेतृत्व सार्थ ठरो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते. एकदम छान, एकदम जसं आमच्या भाजपाच्या बैठकीत असतं, शिस्तप्रिय, अत्यंत व्यवस्थित. आत्ता बैठक कशाची होती तुम्हालाच वाटत नाही, बाकी सगळ्यांना वाटतं, फक्त तुम्हाला मीडियाला वाटत नाही. आपल्याला कळेल जेव्हा येईल तेव्हा. पंकजा मुंडे यांच्याकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी वक्तव्य करण्यात येतं. एक उत्साह, आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण पाहतोय. प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी आता जल्लोष करताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना आता वेग आलेला आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. आपण ही दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेरील या ठिकाणी नाचत गाजत, पेढे भरवत भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष असेल. त्यासाठी महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून जय्यत तयारी केली जाते. मुख्यमंत्रीपदी निवड होणं हा सुद्धा एक ऐतिहासिक क्षण आमच्याकरता आहे. कारण मी खरं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आहे, आदरणीय अमित भाईंचं अभिनंदन करतो आहे. एक अतिशय कर्तृत्वान, कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ती करणारं नेतृत्व हे मान्य देवेंद्रजींच्या रूपाने आज राज्याला त्यांनी दिलं आहे. पक्षाने एक मताने त्यांना मान्यता दिली आणि आम्हाला खात्री आहे सगळ्यांना की एवढं मोठं मॅन्डेट राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा मिळालं. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होते. हॅट्रिक मारली आहे सरांनी, काय सांगाल? की त्यांचं कर्तृत्वच आहे आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वावर पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वानं शिक्कामोर्तब केलं आहे. विरोधकांना टीका देखील, कारण की विरोधक सारखे बोलत होते पुन्हा येईन असं डिवचत होते, काय बोलत? असं की विरोधकांना आता काही काम राहिलेलं नाही. आदरणीय मान्य देवेंद्रजींना त्यांनी पुष्कळ हिणवलं. पुन्हा येईल या मुद्द्यावर सारखं त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ते पुन्हा आले आणि विरोधकांना त्यांनी पुन्हा घरी पाठवलेलं आहे.